ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि आता एक सविस्तर बातमी बघूयात। पालघरमधील अशोक धोडेंची हत्या करण्याच्या आधी आरोपींनी तब्बल 1 महिना रेकी केली होती। अगदी दृश्यम सिनेमातील स्टोरीप्रमाणे आरोपींनी कट रचला, मात्र सीसीटीव्हीमधील अवघ्या 3 सेकंदांच्या व्हिज्युअल्सनं गुन्हा अखेर उघड झालाच। दृश्यम सिनेमातल्या स्टोरीला तोडीस तोड अशी स्टोरी प्रत्यक्षात घडली आहे। सिनेमात मृतदेह पोलीस स्टेशनच्या खाली काढलेला असतो, त्यामुळे कोणाला संशय येत नाही। आणि अगदी तसंच अशोक धोडेंच्या बाबतीत घडलेलं आहे। अशोक धोडेंची कार दगडखाणीत मृतदेहासह ढकलून देण्यात आली होती। तब्बल 12 दिवस अशोक धोडी आणि त्यांच्या कारचा तपास लागत नव्हता, मात्र पोलिसांना एक पुरावा मिळाला आणि खदाणीतली कार बाहेर काढण्यात यश आलं। कारच नव्हे तर खुनाचा सर्व कटच चव्हाट्यावरती आला। तांत्रिक तपासाच्या आधारावर आणि जे 4 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत ते प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी होते, त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होते आणि या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्यामुळे त्यांनी जी माहिती दिली त्याच्या आधारावर भिलाडमध्ये एका स्टोन क्वॅरीमधून 40-45 फूट पाण्यामधून हे वाहन काढलेलं आहे। त्या वाहनामध्येच डिकीमध्ये ती डेड बॉडी होती। पालघरमध्ये दृश्यम 3 घडवणारा आरोपी अविनाश धोडी हा अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ होता। आरोपींनी एका महिन्यापासून हत्येचा प्लॅन तयार केला होता। हत्येचा कट का केला, कशा प्रकारे हत्या केली ते आता पाहूया। अशोक आणि अविनाश धोडींमध्ये वाद होता, त्यामुळे महिन्याभरापूर्वीच हत्येचा कट रचण्यात आला होता। आरोपींनी आडरस्ते दगडखाणींची रेकी केली होती। इतकंच नव्हे तर अशोक धोडींच्या कारला GPS ट्रॅकर लावला होता। त्यानंतर बोरीगाव घाटात कार रोखून धोडींची हत्या करण्यात आली। कारसह मृतदेह गुजरातमधील दगडखाणीत फेकण्यात आला होता। हत्येच्या दिवशी आरोपींकडून पार्टीचा बनाव केला गेला। सर्व आरोपींनी मोबाईल एका रूममध्ये ठेवलेले होते। या परफेक्ट प्लॅनिंगमुळे पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागत नव्हते, कारण आरोपींनी त्यांची कार CCTVमध्ये येणारच नाही याची काळजी घेतली होती। मात्र कितीही काळजी घेतली तरी आरोपी एकतरी पुरावा मागे ठेवतोच। या घटनेत सुद्धा असंच झालं। गुजरातमध्ये एका CCTVत अशोक धोडेंची कार कैद झाली। त्यानंतर अटक केलेल्या आरोपींकडून खाणीची माहिती मिळाली। पाहणी करताना खाणीच्या टेकडीवरील एका दगडाला कारची बॉडी घासलेली होती, त्यामुळे याच खदाणीमध्ये कार असल्याचं स्पष्ट झालं होतं। अखेर 6 तासांनंतर कार बाहेर काढण्यात यश आलंय। आरोपींकडून आडमार्गांचा वापर करण्यात आला, जेणेकरून आपण कोणत्याही CCTV कॅमेऱ्यात येणार नाही याची खबरदारी देखील आरोपींकडून घेण्यात आली। अशोक धोडी यांच्या गाडीला आरोपींनी GPS लावलं आणि त्याच GPSच्या माध्यमातून त्यांनी अशोक धोडी यांना गाठलं। मात्र हीच गाडी आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांचा महत्त्वाचा दुवा ठरली। कारच्या डिक्कीत अशोक धोडी यांचा मृतदेह होता। प्रॉपर्टीच्या वादातून भावानेच भावाची हत्या केली। 1 महिना रेकी करून अशोक धोडींची हत्या करण्यात आली, मात्र एका CCTVने सर्व हत्येला वाचा फोडली। राहुल पाटील, न्यूज 18 लोकमत, पालघर।